गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून अवकाळी पावसानं कहर केला असून अशातच आज पंढरपूर शहर तालुक्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र सायंकाळी दिसून आलं। पंढरपूर शहरात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरूच होता। वीज पुरवठा त्यामुळे खंडित झाला। पंढरपूर शहरातील अनेक सखल भागात तसेच अनेक रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत असून आज दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता आणि सायंकाळच्या सुमारास पावसास जोरदार सुरुवात झाल्यामुळे अशातच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पंढरपूरच्या वातावरणात एक भयानपणा जाणवत असल्याचाच अनुभव जाणवत होता। एकूणच पंढरपुरात अनेक रस्त्यावर पुढील 2 दिवस पाण्याचे साम्राज्य राहील। पाणी खड्ड्यातून साठून राहिल्यामुळे पंढरपूरकरांना मात्र पावसाळ्याच्या दिवसाचा अनुभव उन्हाळ्यातच घ्यावा लागणार आहे।